तिळगुळ घ्या गोड बोला. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत 2026 ची संपूर्ण माहिती. संक्रांत म्हणजे सूर्यदेवांच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात आणि पुण्य, प्रगती, प्रकाश आणि शुभत्वाचा दिवस. या दिवशी कधी काय करायचं, कोणता मुहूर्त आहे, काय करावे, या दिवशी काय करायचं नाही, या दिवशी आपण कोणता संकल्प करणार आहोत, कोणते दान देणार आहोत, सर्व काही आज मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारी बुधवार या दिवशी आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तोच क्षण म्हणजे संक्रांतीचा क्षण. या वर्षी संक्रांतीचा क्षण आहे दुपारी 3:13. या वेळेसच सुरू होतो पुण्यकाळ. आणि पुण्यकाळ किती वाजता आहे? 3:13 पासून ते 5:45 पर्यंत आहे. आता मकर संक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांत हा अत्यंत शुभ असा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धाकडे म्हणजे उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतो. अंधार कमी होतो आणि प्रकाश वाढतो. आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढावी म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. आता तुम्ही म्हणाल, ही मकर संक्रांत तर दरवर्षीच येते, पण आम्हाला मकर संक्रांतीची कथा माहीत नाही. तर मी आता तुम्हाला या मकर संक्रांतीची कथा सांगणार आहे. ती कथा वाचून तुम्हाला पुण्य मिळेल, ऐकून देखील खूप पुण्य मिळेल. कथा ऐकताना अतिशय भक्तिभावाने ऐका. अत्यंत प्राचीन काळात सूर्यदेव खूप तेजस्वी आणि तेजाने भरलेले होते. त्यांचा पुत्र शनिदेव हा संयमी, गंभीर आणि नीतिनिष्ठ स्वभावाचा होता. सूर्यदेवाला तेज आणि गर्व आणि आपल्या शक्तीचा अभिमान खूप होता. तर शनिदेव हे नेहमीच नियम, न्याय आणि संयम यांच्यावर विश्वास ठेवत असे. या दोन तेजस्वी शक्तींमध्ये मतभेद सुरू झाले. शनिदेवाला वाटत असे की सूर्यदेव खूप गोडमिठीत आणि कठोर आहेत, काही वेळा रागीट देखील होतात. तर सूर्यदेवाला वाटत असे की शनिदेव खूप गंभीर आहेत आणि थोडे कठोरपणे वागतात. हळूहळू हा राग आणि मतभेद इतका वाढला की पिता आणि पुत्र यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले. दोघेही एकमेकांकडे डोळा उघडूनही पाहत नाहीत. पण एक दिवस असा आला जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत होते. मकर राशी ही शनी महाराजांची घरची रास मानली जाते. सूर्यदेवांनी ही घटना लक्षात घेतली आणि शनिदेवाने देखील आपले मन शांत केले. शनिदेव स्वतः सूर्यदेवाला भेटायला गेले. त्या क्षणी दोघांमध्ये संवाद झाला. शनिदेव म्हणाला, पिता, मला कधी तुमच्यावर राग नाही होता, फक्त काही नियम आणि न्याय ठेवणे गरजेचे होते. सूर्यदेव म्हणाला, बाळा, मी देखील खोटे रागवलो. माझा तेज आणि गर्व कधी कधी मला आंधळ करतो. त्या क्षणी दोघांचा राग मिटला आणि प्रेम जागे झाले. सूर्यदेवाने शनिदेवावर आशीर्वाद दिला आणि शनिदेवांनीही आपले कर्तव्य, संयम आणि भक्ती दाखवली. म्हणूनच मकर संक्रांत हा दिवस प्रकाश, प्रेम, सौहार्द आणि शांतीचा संदेश देणारा मानला जातो. हा दिवस आपल्याला शिकवतो की राग आणि मतभेद असतील तरीही संवाद, प्रेम आणि समजूतदारपणा या मार्गाने तो दूर करता येतो. त्या दिवसापासूनच लोक तिळगुळ घ्या, गोड बोला अशी परंपरा पाळतात. याचा अर्थ केवळ खाद्यपदार्थाचा नाही, तर आपल्या मनातील गोडवा, प्रेम, सौहार्द आणि संवादांचाही वाटा आहे. आता आपण बघितलं तिळगुळ घ्या, गोड बोला हे का म्हणतात. आता आपण बघणार आहोत की मकर संक्रांतीला दान करणं का महत्त्वाचं असतं. तर महाभारतात एक अशी महत्त्वाची कथा सांगितली जाते जी सूर्यदेव आणि कर्ण यांच्याशी संबंधित आहे. कर्ण हे सूर्यदेवांचे पुत्र होते. ते जन्मताच तेजस्वी, दानशूर आणि सत्यप्रिय होते. कर्णाने आयुष्यभर युद्धात, संघर्षात आणि विपरीत परिस्थितीतही कधीही आपल्या कर्तव्यापासून न हटता न्याय आणि धर्म पाळला. त्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा पैलू होता, दान.
कर्ण खूप दानशील होते. गरीब, गरजू, ब्राह्मण कोणालाही मदत करणे त्यांना आवडायचे. महाभारतातील युद्धानंतर कर्णाच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये एक घटना घडली. कर्णाने आयुष्यभर केलेले दान आणि त्यांची पुण्यकृती पाहून सूर्यदेव खूप आनंदित झाले. त्यामुळे सूर्यदेवाने ठरवले की कर्णाच्या पुण्याचे स्मरण करताना मकर संक्रांतच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ आहे आणि या दिवसाला सूर्यदेवाचे आशीर्वाद मानले जातील. म्हणूनच महाभारत मकर संक्रांत हा दिन दान, पुण्य आणि सूर्यपूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लोक तिळगुळ वाटतात, गरजू लोकांना मदत करतात आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद मिळवतात. हे सांगते की दान आणि पुण्य करण्याची संधी प्रत्येक वर्षी या दिवशी अत्यंत फलदायक आहे. आता आपल्याला समजलं की आपण तिळगुळ घ्या गोड बोला असे का म्हणतो आणि मकर संक्रांतीला दान देण्याची प्रथा कुठून आली. परंतु आता आपल्याला या दिवशी काय करायचे हे पाहिलं पाहिजे. आता महत्त्वाचा भाग आला आपला की संक्रांतीच्या दिवशी काय करावे. तर सर्वात आधी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं. तीळ पाण्यात टाकून ओम घृणीं सूर्याय नमः असा मंत्र म्हणावा. सूर्यदेवाची पूजा करावी. लाल फुलं, दीप, नैवेद्य अर्पण करावा. घरात शांतता, आनंद ठेवण्यासाठी एक छोटासा संकल्प करावा आणि सर्वात महत्त्वाचं तिळगुळ वाटावं आणि म्हणावं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तीळ, गूळ, कपडे, अन्न, धान्य, गरजू लोकांना मदत केलेली हे पुण्य आपल्या शेवटपर्यंत बरोबर येते. संक्रांतीच्या दिवशी काय करायचं नाही आता आपण बघितलं की काय केलं पाहिजे आणि आता आपण बघणार आहोत की या दिवशी काय करायचं नाही. तर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कुणालाही कटू बोलायचं नाही. भांडण तर ॲब्सोल्युटली नकोच आहे. सूर्यास्तानंतर तिळगुळ देत नाहीत. ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातो तुम्ही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कधीही तिळगुळ द्या. परंतु ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातो त्यानंतर मात्र तिळगुळ द्यायचे नाहीत. उधार देणे योग्य नाही. केस, नख कापणे टाळावे. अति तेलकट किंवा तिखट पदार्थ टाळावेत. आता या मकर संक्रांतीची शुभ दिशा कोणती आहे, रंग कोणता आहे आणि वाण काय आहे हेही आपण बघणार आहोत. 2026 मध्ये संक्रांत दिवशीची शुभ दिशा आहे पूर्व, दक्षिण पूर्व. शुभ रंग आहेत केशरी, सोनेरी, लाल आणि हलका गुलाबी. आता वाण देण्यासाठी आपण काय देऊ शकतो. वाण तीळ देऊ शकतो, गूळ, हळदी कुंकू, फुले, छोटासा गोड पदार्थ किंवा वाणाचे जे काही साहित्य असते ते तुम्ही देऊ शकता. एखादी ओटी देऊ शकता. आता मंत्र किंवा जप आपण त्या दिवशी काय करायचं आहे. मंत्र घेतला पाहिजे, जप केला पाहिजे. तर काय करायचं आहे तर थोडे मंत्र मी सांगते ज्यांना म्हणता येईल अशा साध्या ओळी आहेत. ओम घृणीनं सूर्याय नमः. ओम घृणीनं सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. आणि आदित्य हृदयातील एक श्लोक आहे. रवी विरोचनम सूर्यभास्करो रजनीकरम. हे मंत्र आपण म्हटले पाहिजेत. आता या दिवशी आपल्याला संकल्पही करावा लागतो अगदी तसाच. माझा आजचा संकल्प असा आहे, मी मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात सूर्यदेवाच्या कृपेची प्रार्थना करते. माझ्या जीवनात आरोग्य, शांती, आनंद आणि समृद्धी यांचा प्रकाश वाढो. माझ्या कुटुंबाला सुख, शांतता आणि सौभाग्य लाभो. ही होती मकर संक्रांत 2026ची संपूर्ण माहिती. तुमच्या सर्वांच्या घरी आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धीची ऊब राहो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये.